बाबा खरात विरोधातील प्लॅनची कुणालाही कल्पना नव्हती। महिलेच्या तक्रारीनंतर खरात विरोधी पोलिसांच्या कारवाईला वेग आलाय। मुख्यमंत्री फडणवीसांनी ग्रीन सिग्नल देताच पोलीस ऍक्शन मोडवर आलेत। खरातचे राजकीय प्रशासकीय संबंध लक्षात घेऊन पोलिसांनी गुप्त प्लॅन तयार केला। सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत नितीन जाधव त्या तरुणीला खंडणी मागत होता। नितीन जाधवच्या त्रासानंतर तरुणीने शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल केला। याच्या काही दिवस आधी दुसऱ्या एका तरुणीने नितीन जाधववर अहिल्यानगर पोलिसातही गुन्हा दाखल केला होता। त्यावेळी अहिल्यानगर पोलिसांनी नितीन जाधवचा मोबाईल ताब्यात घेतला। अहिल्यानगर पोलिसांना नितीन जाधवच्या मोबाईलमध्ये अशोक खरातचे आक्षेपार्ह व्हिडिओ आढळले। या व्हिडिओ मधला एक व्हिडिओ हा एका शासकीय कर्मचारी असलेल्या महिलेचा होता। अहिल्यानगर पोलिसांनी खरातच्या काळ्या कारनाम्यांची गोष्ट मुख्यमंत्री फडणवीसांना सांगितली। त्यानंतर फडणवीसांनी खरातवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले। अशोक खरातला देखील याची कुणकुण लागली होती। अटक होईल या भीतीने खरात ऑस्ट्रेलियामध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता। पण पोलिसांनी खरातच्या विरोधात आधीच लुकआउट नोटीस जारी केली होती। मुख्यमंत्र्यांनी अशोक खरात प्रकरणात 13 मार्चलाच एसआयटी स्थापन केली होती। खरात विरोधामधील कारवाईची बातमी फुटू नये म्हणून पोलिसांनी योग्य खबरदारी घेत ऍक्शन प्लॅन तयार केला होता। पोलीस कर्मचाऱ्यांना बंदोबस्तासाठी जायचं आहे असं सांगण्यात आलं। खरातवरच्या कारवाईसाठी 5 वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या। पोलिसांची एक टीम कॅप्टन अशोक खरातच्या घराजवळ साध्या वेशामध्ये वावरत होती। त्याचवेळी पोलिसांच्या दुसऱ्या टीमनं खरातचं घर गाठलं। त्यावेळी पोलिसांनी खरातच्या घराच्या परिसरात शस्त्रधारी चोर घुसलाय असा बहाणा केला। त्यानंतर पोलिसांनी शिताफीनं खरातच्या घरामध्ये घुसून त्याला ताब्यात घेतलं। खरातच्या मुसक्या आवळल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांना दमदाटी करण्यास सुरुवात केली। काही प्रभावशाली राजकीय व्यक्तींना फोन लावून पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला। मात्र मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश असल्यामुळे पोलीस कोणाच्याही दबावाला बळी पडले नाहीत। अशा प्रकारे पोलिसांनी भोंदू अशोक खरातला अटक केली।